राज्यात ठिकठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। मतदानासाठी ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात पुण्याहून मतदान साहित्य आणि ईव्हीएम मशीन्स रवाना झाले। बारामती लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर इंदापुरात पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जाते। सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी ही तपासणी केली जाते। इंदापुरात 330 मतदान बूथवर मतपेट्या रवाना झाल्या आहेत। पोलीस बंदोबस्तात अधिकारी कर्मचाऱ्यांसह एसटी बसमधून या मतपेट्या रवाना करण्यात येत आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे। धाराशिव लोकसभेसाठी उद्या मतदान होतंय। मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असून वोटिंग मशीन मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत। धाराशिव लोकसभा मतदारसंघात 2100 अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। 39 मतदान केंद्र असून 2354 बॅलेट मशीन आणि कंट्रोल युनिटचा वापर केला जाईल। 10,000 पेक्षा अधिक शासकीय कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले। लातूर लोकसभेसाठी उद्या मतदान होतंय। प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत। मतदारसंघातील 2115 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होतंय। यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे। जवळपास 918 मतदान केंद्रांवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे। मतपेट्या केंद्रावरती रवाना करण्यात येत आहेत। या मतदारसंघात भाजपचे नारायण राणे आणि ठाकरेंच्या सेनेतील विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे।